ओमराजे निंबाळकर आपल्यासोबत आहेत. सर, वर्धापन दिन आहे, वर्धापन दिनाला पोहोचलेला आहात, काय भावना, काय प्रतिक्रिया? मला वाटतं हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुखांनी ज्या संघटनेची स्थापना केली, आज तिचा वर्धापन दिन आहे. निश्चित पद्धतीनं महाराष्ट्रात जे मागच्या 2.5 वर्षात राजकारण झालं, ज्या पद्धतीनं लोकशाही मार्गानं तयार झालेले पक्ष चिन्ह त्या ठिकाणी हिरावून घेतले गेले आणि त्याच्यानंतर जेव्हा जनतेच्या न्यायालयात आम्ही सगळे गेलो त्यावेळेस जनतेनं दिलेला कौल, मला वाटतं हेच सगळं काही सांगून जातोय. आणि निश्चित पद्धतीनं बाळासाहेबांनी लावलेल्या रोपट्याचं आज जे वटवृक्षात रूपांतर त्या ठिकाणी झालेलं आहे, त्याचा मनस्वी आनंद आहे. एकूण लोकसभा निवडणुकीत एक चांगलं यश मिळालेलं आहे. विधानसभा निवडणुकीच्या अगोदर हा वर्धापन दिन सोहळ्याचं भाषण किती महत्त्वाचं वाटतंय? एक लक्षात घ्या, सामान्य माणसं आपण लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना अतिशय बारकाईनं आपल्याकडे लक्ष ठेवून असतात. कदाचित आपण लोकप्रतिनिधी झाल्याच्या नंतर आपल्याला असं वाटायला लागतं की आपल्याकडे कुणाचंही लक्ष नाही किंवा लोकांना गृहीत धरून जे राजकारण केलं जात आहे लोकांना ते कधीही मान्य नसतं. आणि मला वाटतं लोकशाही किती मजबूत आहे, किती सक्षम आहे, मला वाटतं ह्याचंच आत्ताचं निकाल हे उदाहरण आहे. त्यामुळं लोकप्रतिनिधीनं काम करत असताना लोकांना अपेक्षित असलेलंच काम करणं अपेक्षित आहे. दोन वर्धापन दिन सोहळे होत आहे, याकडे कसं? मला वाटतं ह्याचं पाप कुणाचं आहे हे सगळ्या महाराष्ट्रानं दाखवून दिलंय आणि ह्याची फळं भोगावी लागतील पुढे. बाळासाहेबांच्या विचारांचे खरे वारसदार आहोत अशा पद्धतीचे बॅनर संपूर्ण मुंबईत, महाराष्ट्रात, वरळीमध्ये लावण्यात आले. सगळं काही दिसलं ना साहेब. आता काय सांगायचं, म्हणजे आम्ही सांगायची आवश्यकता नाही, लोकांनी सांगितलंय, स्वतःच्या मतदानातून सांगितलंय. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.